गंगा गंगाती यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोके सगच्छति। म्हणजेच जो 100 वेळा गंगेचं नामोच्चारण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन देवाच्या चरणकमलांना प्राप्त होतो। या ओळी आणि त्यांचा अर्थ आजच समजून घेण्याचं कारण इतकंच की गंगा नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा हा जुनाच आहे, त्यावरून होणारे वादही जुनेच आहे, त्याबद्दलची श्रद्धाही तितकीच जुनी। मात्र पुन्हा एकदा गंगा नदीच्या पाण्यावरून राज्यात राजकीय वादंग उभं राहिलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यांनी मनसेच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं। भाषणादरम्यान राज ठाकरेंनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं उदाहरण देत असतानाच थेट कुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवलेली आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते। राज ठाकरेंनी गंगाजल विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालेला आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धेबाबत बोलत असताना कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केल्यानं त्यांच्यावर टीका होताना दिसते। महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेत त्यांचे आजोबा म्हणजेच प्रबोधनकारांच्या विचारांची छबी दिसायला लागली। त्यानंतर आता राज ठाकरेंच्या भाषणातही प्रबोधनकारांचे विचार झळकायला लागल्याचं चित्र आहे। कट्टर हिंदुत्वाची भूमिका असणारे राज ठाकरे यांचा सध्या सूर बदलताना दिसतोय का असा प्रश्न उपस्थित होतो। त्यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेसह गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अंधश्रद्धेतून बाहेर येऊन आपल्या डोक्याचा वापर करा असं विधान राज ठाकरेंनी गंगा जल बाबतीत केलं। तसंच यावेळी त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेचंही उदाहरण दिलं। राज ठाकरेंनी गंगाजल बाबतीत केलेल्या विधानानंतर वादाच्या नव्या कुंभाला सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंच्या या विधानावर भाजपनं जरी संयमाची भूमिका घेतली असली तरी देखील शिवसेनेनं मात्र त्यांचे नेते जे आहेत ते मात्र आक्रमक झाल्याचं दिसू लागलं। त्यांनी नेमकं काय विधान केलेलं होतं ते अगदी सुरुवातीला पाहूयात। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट। आणि याच राज्यातील आणि देशभरातील नव्या राजकीय वादाच्या कुंभावर अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत मनसेचे नेते आणि प्रवक्ते अविनाशजी अभ्यंकर, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक तुषारजी भोसले, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी ताई पेडणेकर, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि अगदी काही क्षणामध्ये महंत सुधीर दासही आपल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले जातील। सर्वांचं मी स्वागत करतो आणि थेट अविनाशजी मी आपल्यापासून सुरुवात करेल। अविनाशजी, कुंभमेळ्यातून आणलेलं गंगाजल राज ठाकरेंनी का नाकारलं? बोलू शकतो मी? बोला। तुम्ही जर नीट वक्तव्य त्यांचं ऐकलं असेल तर कुठल्याही प्रकारे त्यांनी चेष्टा किंवा कुचेष्टा ही केलेली नव्हती। बरं, शेवटी सन्मान्य राजसाहेब ठाकरे वंदनीय प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत। एखादी गोष्ट चांगली असेल तर चांगली म्हणायची आणि एखाद्या गोष्टीने जर एखाद्याचं नुकसान होत असेल तर राजकीय स्वार्थाचा विचार न करता अत्यंत परखडपणे ती गोष्ट मांडायची। बरं। आणि तुम्ही गंगाजल नाकारला हा विषय नाहीये। जर गंगेला आपण गंगा माता म्हणतो तर गेली 10 वर्ष जवळपास 40,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत। बरोबर। मग आपली गंगा माता स्वच्छ झाली आहे का? आज त्याच्यामधले तुम्ही जर
ह्याचे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे रिपोर्ट बघितले तर त्या रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे की याच्यामध्ये प्रचंड बॅक्टेरियाज आहे. हा लक्षात घ्या, कोणी कोणाच्या स्नानाची आणि राजसाहेबांना हिंदुत्व हे कोणी शिकवायचा प्रयत्न करूच नाही. कळलं का? कट्टर हिंदुत्ववादी असं ते नेते आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टी हिंदुत्वाकरता केलेल्या आहेत, जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं हा. तर रजा अकादमीच्या विरोधातला जो मोर्चा असेल तेव्हा सगळेजण कुठे होते? हे कुठेच नव्हते. हा फक्त मनसेनी राजसाहेबांनी काढला होता. बर भोंग्यांचा विषय असेल तेव्हा सगळेजण कुठे होते? कोणीच कुठे नव्हते. तोही विषय राजसाहेबांनीच काढला होता. आमच्या जवळपास 15 ते 18,000 लोकांवरती केसेस पडल्या होत्या. माहीमला जे अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यावरती सुद्धा मनसेनी राजसाहेबांनीच आवाज उठवला होता. हा. त्यातलं तात्पर्य इतकंच आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो आणि आता तुम्ही जर सगळे रिपोर्ट बघितलेत हा. त्याची ब्युटी लेवल काय आहे आज त्याच्यामध्ये आपण म्हणतो गंगा माता, गंगा माता आहे. मग आपली माता असेल किंवा आपली नदीच असेल, ही नदी प्रदूषित करणं बरोबर आहे का? आणि किती वर्ष चाललंय? त्याच्यामध्ये सांडपाणी चाललंय, त्याच्यामध्ये इतर गोष्टी जात आहेत, इंडस्ट्रियल वॉटर जात आहे आणि आम्ही सांगत नाही होते, सरकारी रिपोर्ट सांगतायत. लक्षात ठेवा, हे बरोबर. टेक्निशियन्स त्यातले एक्सपर्ट सायंटिस्ट सांगतायत. म्हणून राजसाहेबांनी हा जो विचार मांडला हा कुठेही गंगा मातेचा किंवा गंगा जलाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. बर परंतु त्याच्यामध्ये जी लोक गेली होती, तुम्ही आताचे व्हिडिओज बघत असाल, हो. काही हॉस्पिटल्सचे व्हिडिओज बघत असाल, 66 कोटी कशाला म्हणतात, मी आकडा कदाचित चुकत असेल पण 60 कोटीच्या वरती लोक गेली. निम्मा भारत गेला तिकडे, बर निम्मा देश गेल्यानंतर त्या सर्व लोकांची सगळ्या प्रकारची व्यवस्था होती का? सगळ्या प्रकारची. मी इथे ते अजून जास्ती यांनी सांगत नाही तुम्हाला. बर माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या, जेव्हा एखादी व्यक्ती अख्ख्या घरासकट कुटुंबासकट जाते तेव्हा त्याचं न्हाणं, उठणं, बसणं, त्यांनी इतर गोष्टी करणं याची व्यवस्था तिथे होती का? तर नव्हती. बरोबर. त्याच्यानंतर त्याचे जे ब्युटी रिपोर्ट्स आलेले आहेत, त्याचे इतर जे आले ते फुल ऑफ बॅक्टेरिया आहेत. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठल्या असतील आणि स्वतः राजसाहेब ठाकरे हे देवाधिकाला नक्की मानतात. परंतु जर एखादी गोष्ट होत असेल आणि ज्यांनी समाजाचं नुकसान जर होत असेल, त्यांनी असं कधी म्हटलेलं नाहीये. त्यांनी विचारलं काय की या देशातली सर्वात प्रदूषित झालेली आपली गंगा माता आहे. मग जेव्हा ही लोक टीका करतात तेव्हा यांचं इतर गोष्टी कुठे गेल्या असतात? जर तुम्ही ह्याला देवी समान मानता, माते समान मानता, तर मग ते अस्वच्छ काय? हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? बरोबर आहे अविनाश राज जी. ठाकरे बोलले. आणि एक गोष्ट शेवटची सांगतो, त्यांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नका. बर राज साहेबांना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत हे मला वाटतं. ठाकरे घराण्याला कोणी हिंदुत्व शिकवण्याचं, आमचे वैचारिक मतभेद असतील परंतु हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाहीये ठाकरे घराण्याला. त्याच्याकरता सगळेजण प्रत्येकाने आपापल्या पक्षामधनं टोकाची भूमिका घेतलेली आहे. कळलं का? बरोबर आहे पण अविनाशजी. ठाकरेंचा स्वभाव मनसेची पर्यायानं राज ठाकरेंची भूमिका लक्षात आली. तुषारजी भोसले आपल्याकडे येतो. तुषारजी, गंगाजल नाकारणं थेट हिंदुत्व कमी होणं किंवा हिंदूंचा अपमान कसं ठरतं? असं आहे बघा, आपण राज ठाकरेंचे ते व्हिज्युअल्स आणि त्यांचं ते बोलणं वारंवार दाखवलेलं आहे. हा असं आहे विशालजी की हिंदू धर्म आणि गंगा माता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गंगेला हिंदू धर्मामध्ये आणि गंगा जलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा मानवी जीवनामध्ये आणि त्यातल्या त्यात हिंदू जीवनामध्ये गंगेशिवाय हिंदू धर्माची कल्पनाच आपण करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या सुद्धा सगळ्या संतांनी गंगा मातेला सगळ्यात सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. ज्ञानोबा तुकोबादी सगळ्या संतांनी, आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी म्हटलंय, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा. किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात, भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थांची आहे. अशी असलेली गंगा माता आणि त्या गंगा जलाबद्दल राज ठाकरेंचं वक्तव्य काय? हड. तुम्ही गंगा जलाला हड म्हणता? तुम्ही जे 65 कोटी लोक ज्या श्रद्धेने स्नान करतात त्यातल्या एखाद्या कुठल्या तरी भगिनीचा व्हिडिओ व्हिज्युअल पाहिले, त्याच्यावरून तुम्ही ती बिभत्स पद्धतीने ती खाजवण्याची ऍक्टिंग करता. आणि कशा पद्धतीने तुम्ही या कुंभमेळ्याकडे बघताय याच्यातनं त्यांचा दृष्टिकोन लक्षात येतो. याच्यातून त्यांच्या मनामध्ये कसल्या पद्धतीचे विचार आहेत. अहो, गंगा जलामध्ये महाकुंभामध्ये स्नानाला महत्व आहे, तीर्थप्राशन करण्याला महत्व नाहीये. तिथे काय तीर्थप्राशन करायला लोक जात नाहीत, स्नानाला जातात. राज ठाकरेंना जर ते गंगेचं पाणी पिण्यायोग्य त्यांना वैयक्तिक दृष्ट्या वाटत नव्हतं तर माझा सोपा प्रश्न आहे ना, त्यांनी गंगा जलाचा तो जो कमंडलू बाळा नांदगावकरांनी त्यांना दिला तो मस्तकी लावायचा. आपल्या धर्मातली सगळ्यात पवित्र वस्तू आहे ती मस्तकी लावून तिचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्हाला कोणी सांगितलं ते पिण्याकरता दिलं होतं म्हणून? तुम्हाला प्यायचं नाही तर पिऊ नका, तुम्ही मस्तकाला लावा, त्याचं दर्शन घ्या. पण आपल्या धर्माच्या
मानकांबद्दल अशा पद्धतीची सार्वजनिकरित्या खिल्ली उडवणं, गंगा जलाला हड म्हणणं आणि त्या भाविकांची मजाक उडून खाजवण्याची बिभत्स पद्धतीनं त्या ठिकाणी कृती करणं, नक्कल करणं, याच्यासारखा किळसवाणा प्रकार दुसरा कोणता असू शकत नाही. राज ठाकरे सारख्या व्यक्तीला हे शोभत नाही. आणि एकीकडे आपण कट्टर हिंदुत्ववादी असल्याचं दाखवायचं आणि दुसरीकडे आता आपल्या हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर सुद्धा आपलं एकही सीट निवडून येत नाही. मग चला आता पुन्हा आपण दुसरा विचार आजमावून बघूया का, अशा पद्धतीने मला वाटतं कुठेतरी धडसोड वृत्ती राज ठाकरेंची आहे आणि ती महाराष्ट्राने ओळखली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या व्याख्यानाला गर्दी होते, पण त्याचं मतात रूपांतर होत नाही. त्याच्याकरता महाराष्ट्राच्या तुषारजी, आपण लावलेला कयास आणि त्या संदर्भात अविनाशजी अभ्यंकर यांचं उत्तर मी घेणार आहे. इतर मान्यवरांकडेही जायचं आहे. मात्र तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या या विधानानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कायम आग्रही असणाऱ्या भाजपनं मात्र अतिशय सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. ती प्रतिक्रिया कुणी आणि कशी दिली ते अगदी थोडक्यात पाहूयात. मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाहीये. पण निश्चित राज ठाकरे जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नागरिकांनी घेणार आहोत. राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर. अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहे. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. आता बोला, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतोय, महायुतीबरोबर काम करतोय. राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील, त्याच्यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. अविनाशजी अभ्यंकरजी, मी तुम्हाला सविस्तर बोलू देणार आहे, कारण आज आपल्याला यावरच हा महत्त्वाचा आणि महत्त्वाची ही चर्चा खरं तर घडवून आणायची आहे. हा कार्यक्रम पूर्ण पार पाडायचा आहे. मी आपल्याकडे येणारच आहे. मात्र किशोरीताई पेडणेकरांकडे जाईन मी. किशोरीताई, आपण गिरीश महाजनांची आणि सोबतीला राऊतांची देखील प्रतिक्रिया ऐकली असेल. मला एक सांगा की कडवट हिंदुत्व हे राजकारण्यांच्या दृष्टीनं हवं तसं वळवलं जातं का, बोथट होत चाललेलं आहे का, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. मध्ये ज्या पद्धतीने राजसाहेबांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये काही आणि मी भोसलेच्या मताला सहमत आहे. एखादी गोष्ट धार्मिक आहे, प्रत्येकाच्या भावनेचा विषय आहे, तर त्या गोष्टीला हार्ड करून बोलणं हे मला वाटतं फारच म्हणजे फारच अति होत आहे. आणि जसं राऊत साहेबांनी सांगितलं, हे जर वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादी किंवा आमच्या कोणीही केलं असतं, 14 नाही 20 तोंड एका वेळेला बोलायला आली असते. तिथे राजकारण नकोच आहे. त्यांची भावना काय, तर तिथलं पाणी घाणेरडं होतं. तिथे स्नान करणारे जे भक्त गेले होते, जे या कुंभमेळ्याला महाकुंभमेळा होता, याच्यामध्ये खगोलशास्त्राला धरून जर पाहिलं तर एका दुर्मिळ घटना घडते खगोलशास्त्रामध्ये. चंद्र, सूर्य, बुध, गुरु हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तो कुंभमेळा केला जातो आणि तो 144 वर्षाचा याचा असल्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे 65 करोड लोक तिथे असं आपल्याच माध्यमातून बऱ्याच माध्यमातून कळतंय. एखादं पाणी जे महाकुंभमेळ्यामध्ये नद्यांचा जो संगम पाहायला मिळाला ते वाहतं पाणी होतं. आणि आपल्याकडे आता प्रचलित ते धोरण आहे किंवा प्रचलित आपण मानतो की वाहत्या पाण्याला कधीच कसलेच जागा नसते. आणि कुठलंही नदीचं पाणी जेव्हा आपण त्याला गंगेचं पाणी तीर्थ म्हणून घेऊन येतो, त्याचा खरं गरज नाही तीर्थ प्राशन करणं. आपण नेत्राला हे करतो किंवा कपाळाला लावून किंवा नमस्कार करून आदर करणं जरुरी आहे. महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळ्या चर्चा फार टोकाला पोचल्यानंतर हा कुंभमेळा तो होऊन गेला.
मग हा डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे का? आत्ता का बोलायचं? कारण महाकुंभमेळा होऊन गेला, त्याला थोडं काय 10 दिवस होऊन गेले, तिकडे तर प्रचंड स्वच्छता करून जशी प्रयाग पूर्वी आहे तसा झालेला आहे. मग तो या महाराष्ट्रात जे आता ऐरणीवर विषय आलेले आहेत ते डायव्हर्ट केले का? मग ज्या पद्धतीने म्हटलं जातं बी टीम, सी टीम, अशा टीम उपलब्ध आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत, माझ्या नव्हे लोकांच्या मनात. आपण जर याचे पाहिलं व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर आलेल्या कमेंट, लोकांची भावना आहे. त्यामुळे एक तर लोकप्रतिनिधीला आदर केला पाहिजे. काय नकोय तुम्ही नाकारलंच पाहिजे, पण ते नाकारताना चांगल्या पद्धतीने नाकारू शकत होता. कारण आध्यात्मिक शास्त्रीय दृष्ट्या आणि आपल्याला काय चांगलं वाईट नाही हा म्हणण्याचा प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण जेव्हा तुमचाच आमदार, म्हणजे असं पण कोण नाही ऐरा गैरा नट्टू खैरा घेऊन आला, एक चांगला सुशिक्षित आमदार की ज्याचं खरंच वर्तन अतिशय त्या संपूर्ण याच्यामध्ये छान आहे, ते आणल्यानंतर किमान त्याचा आदर करून जर ती गंगा हातात घेऊन फक्त नमस्कार केला असता तरी 65 कोटी लोकांच्या भावनेचा दुखवण्याचा प्रश्न आला नसता. काय बोलले, कसं बोलले हे अभ्यंकर सांगणार आहे, सांगितलं. पण मला वाटतं अभ्यंकर साहेब खरंच सांगते, असावा फटकळपणा, पण कोणाच्या भावना दुखवण्या एवढा नसावा. आणि ही तर धार्मिक बाजू आहे, पण विविध राजकीय पक्षांच्या या वक्तव्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या, कुणाच्या नाही, या विषयाकडे आपण जाऊच. मी आपल्याकडे येणारच आहे किशोरीताई, की उद्धव ठाकरेंनी महाकुंभाला जाणं का टाळलं याचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी आनंदजी दवे यांच्याकडे मला जावंसं वाटतं. आनंद दवेजी, अमुक एक ठिकाणी स्नानाला गेलं तर हिंदुत्व सिद्ध होतं का? आणि त्याच निमित्तानं श्रद्धाळू भाविक यांच्याबद्दल नको, मात्र राजकीय पक्ष फक्त हे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्नानाला गेलेले होते का? आनंदजी, मी सुरुवातीला म्हणजे मागे एकदा जेव्हा याच विषयावर डिबेट झालं होतं तेव्हा मी एक विषय मांडला होता की ठराविक वर्षानंतर ठराविक ठिकाणी ठराविक वेळेस आपण आंघोळ केली की आपली सगळी पापं मुक्त होतात आणि स्वर्ग मिळतो. याच वक्तव्याला आमचा स्वतःचा सुद्धा आक्षेप आहे. त्याच्या भावनेचा प्रश्न त्यांनी काय करावं का नाही त्याचा प्रश्न झाला. पण हिंदूंना हळूहळू जास्त जिहादी बनवलं जाते का, आमचा दुसरा प्रश्न आहे. कसं मला सांगतो ना, आता मला आकडा सांगितलं की 60 कोटी. मला एक सांगा, निम्मा भारत जर एका शहरात जात असेल, असं कोणत्या शहराचं एवढं मोठं यंत्रणा आहे की तुम्ही निम्मा भारत एका शहरात बसवला, मग निम्मी शहर आपल्याला रिकामी वाटली का? म्हणजे आकडा कुठनं आणला याला सुद्धा आमचा आक्षेप आहे की 50 आणि 60 कोटी लोक. त्यावरही तुमची शंका आहे? हा, माझी नक्कीच शंका आहे. हा आकडा फुगीर आहे असं स्पष्ट दिसतंय. दुसरं मला एक म्हणायचंय की हे जे सगळं चाललंय ना, कट्टे हिंदुत्ववाद करणं, हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. आपण आजच्या देशातल्या आपल्या 25 आणि 30 वर्षाचा युवक जो आहे तो काम धंदे नोकरी रोजगारावर काहीच बोलत नाहीये, तो यंत्रणेवर प्रशासनावर काहीच बोलत नाहीये, तो जास्त जास्त जिहादी होत चाललाय. त्याला एक शत्रू दाखवलाय आणि त्या शत्रूच्या विरोधात जायचं म्हणजे काय करायचं, तर कुठे आंघोळच कर, कुठे अजून काही कर, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज साहेबांनी हाड हा शब्द आम्हाला सुद्धा थोडासा जड वाटला पचवायला नक्कीच. पण त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे की मला असं वाटतं मी असं नाही केलं. म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा एकदा सांगितलं होतं की ते पाणी शुद्ध असेल, माफ करा, पाणी पवित्र असेल म्हणजे शुद्ध नाहीये, त्यासारखा प्रकार. साहेबांनी लोकांनी जाऊ नका असं मागच्या महिन्याभरात बोललेलं आम्हाला कुठे जाणवलं नाही. लोकांनी जाण्याचा मूर्ख. आनंद दवेजी, तुम्ही जे म्हणतात की हिंदू जिहाद पसरवला जातोय, या अनुषंगाने पुढे आपण चर्चेकडे वळतोच आहोत. मात्र अविनाशजी अभ्यंकर, मगाशी तुषारजी यांनी जे महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते त्यावरती नेमकं तुम्हाला काय म्हणायचं हेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. अविनाश अभ्यंकरजी, मी आपल्याकडे येतो. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद काय उमटले ते तर आपण पाहतोय. प्रत्येक पक्षाची बाजू देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळेच दुखावल्याचं सांगतायत. अविनाशजी, सगळेच नाही, काही ठराविक लोक सांगतात आम्ही दुखावलो म्हणून. आता सन्माननीय तुषारजी इथे बसलेले आहेत, ते मला वाटतं भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यात्म आणि इतर गोष्टींवर बोललं तर आम्हाला जास्ती बरं वाटेल. त्यांना जर राजकारणात यायचं असेल ना तर अजूनपर्यंत गंगामा स्वच्छ काय झाली नाही याच्यावरती आंदोलन करावं आणि 1-2 दिवस जेलमध्ये जाऊन बघावं. काठावर बसून दुसऱ्याला शहाणपण शिकवू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राजसाहेब कोणाच्याही भावनेशी खेळलेले नाहीये. काय होतंय, एखाद्या गोष्टीचा शब्दछल करणं हे महत्वाचं नाहीये. ह्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं
त्याचा शब्दार्थ लक्षात घेण्यापेक्षा त्याचा भावार्थ लक्षात घ्या. त्यांना काय म्हणायचं आहे आतापर्यंत, ह्यांना माहित होतं ना कुंभमेळा आहे 144 वर्षांनी, तारीख माहित होती ना. मग 40,000 कोटी खर्च झाल्यानंतर त्यांना असं नाही वाटलं तुषारजी तिथे बसले असते आम्ही अभिनंदन केलं असतं. त्यांनी तिथे आंदोलन करायला पाहिजे होतं की 40,000 कोटी खर्च झाल्यानंतर जवळपास 60 कोटी माणसं इथे, निंबा भारत तिथे येणार आहे, तर गंगा स्वच्छ करा, गंगा देवी स्वच्छ करा, गंगा माता स्वच्छ करा. शेवटी राजसाहेब काय बोलले तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं जी एखादी गोष्ट 2 वर्षापूर्वी भयानक होऊन गेलेली आहे, कदाचित त्या आणि ह्या गोष्टी घडल्या आहेत, आणि तुम्ही जर सगळे इकडचे रिपोर्ट बघितली, हे राजकारण का खेळतायत, पोल्युशन कंट्रोल बोर्डचा रिपोर्ट काय आहे, इतर गोष्टी काय घडल्या, सायंटिस्ट काय सांगतायत, हे सगळे रिपोर्ट खोटे आहेत का, लोकांना इन्फेक्शन झालेले नाही आहेत का. आणि एक लक्षात ठेवा, राजसाहेबांनी कोणी का गेलात किंवा जाऊ नका असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. आणि जर राजकारण खेळायचं असतं, सत्ता मिळवायची असती, खुर्ची मिळवायची असती, तर राजसाहेबांनी इतके परखड विचार मांडले नसते. लक्षात घ्या. तुषारजी उत्तर द्या ना, मग काय झालं आपल्या नमामि गंगे आणि नमामि चंद्रभागेचं? एक मिनिट, मला एक शेवटचं बोलू दे. कसं असतं, दुसऱ्याला कधी शहाणपण शिकवण्यापेक्षा त्या माणसाने तो मुद्दा मांडलाय, आपण शब्दछल करणं बंद करावं. परंतु तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल तर भाजपला विनंती करा की मला राजकारणात प्रवेश घ्या, आणि त्याप्रमाणे तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या मागे उभे राहू. तुषारजी तुम्ही हे सगळं करणार का? नमामि गंगे आणि नमामि चंद्रभागेचं काय? 16,000 लोक भोजनच्या आंदोलनात जेलमध्ये गेले. 16,000 लोक अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे, आणि कुठेही गंगेमध्ये प्रदूषण नाहीये, गंगा अतिशय स्वच्छ आहे. मुद्दा काय आहे की राज ठाकरे काय म्हणाले की त्या ठिकाणी व्हिडिओ आले समाज माध्यमांवर, आणि त्यांनी नकला करून दाखवल्या की कुठली तरी एक बाई अशा पद्धतीने खाजवत होती, आणि हे पाणी मी प्यायचं का. त्यांनी नकला म्हणत नाही, त्यांना म्हणा मुद्द्याचं बोला, गंगेचं पाणी ह्या सगळं दूषित आहे का नाहीये, दूषित आहे का नाहीये, ह्यांनी ठरवायचं नाही की डोक्याला लावायचं काय करायचं. हे सर्व नाहीये. संतांनी सांगितलं का की प्रदूषित झालेल्या गंगेमध्ये जा तुम्ही डुबकी मारा म्हणून? झालेलं नाही. स्वतःला काही वाटत नाही, तीर्थप्राशन करून आजारी पडले, एवढं ते गंगेचं महत्व सांगताय, त्यांना स्वतःला काही वाटत नाही की आज गंगा पूर्ण प्रदूषित आहे. त्यांनी रिपोर्ट आत्ता द्यावा, मी आत्ता रिपोर्ट देतो, आत्ता रिपोर्ट देतो आत्ता. आणि त्या ठिकाणी तुषारजी रिपोर्ट घेतलेला अविनाशजींनी तुम्हाला ऐकायचा आहे तो हा मुद्दा आहे. रिपोर्ट घ्या ना, रिपोर्ट देतो ना, रिपोर्ट देतो ना आत्ता मी 1 मिनिटात मी रिपोर्ट देतो. हा सायंटिस्टचा रिपोर्ट आहे, ज्यांनी गंगेचं पाणी महिनाभर टेस्ट केलंय. पण कोणीही पाठवा, तक्रार केली नाही की आम्ही आजारी पडलोय. कोणी त्या ह्यांच्याकडे कशाला करतील, बघा पुण्यामध्ये यांच्याकडे कशाला करतील, किती लोक आजारी. यांना एवढं गंगेबद्दल प्रेम आहे तर त्यांनी गंगा स्वच्छता अभियान का नाही राबवलं, त्याच्यामुळे का नाही झालं ते वॉटरमॅन. आणि कुंभावरती कोणाला प्रश्नच उपस्थित करता येणार नाही. प्रश्न कुंभावरती केलेलेच नाहीयेत, गंगा प्रदूषणावरती केलेले आहेत. दुसरीकडे विषय नेऊ नका, दुसरीकडे तुम्ही भरकटवता त्या विषय. माझं पुन्हा वारंवार सांगणं आहे, ठामपणानं हे सांगणं आहे की राज ठाकरेंनी जी कृती आणि जे वक्तव्य केलं त्यातनं हिंदू समाजाचा पूर्णपणे अपमान तुम्ही निमित्ताने बाहेर आले. कोणतेही भाविक गंगेचं तीर्थ प्राशन केल्यानंतर आजारी पडलेले नाही, कोणताही संसर्ग लोकांना भेटलाय का? तर मला सांगा 65 कोटी लोक एकत्र, म्हणजे आता मगाशी काय बोलताय ते 65 कोटी कशाला म्हणतात? 65 कोटी हा आकडा आला कुठून? मला त्यांच्या काय यंत्रणा होती आपल्याकडे? प्रयागराज आम्ही गेलो, एवढंच आहे. 65 कोटी ही संख्या एकूण संख्येची बेरीज आहे. बरोबर आहे, एकूण संख्येची ही बेरीज असेल. आनंद दवेंनी जो मुद्दा उपस्थित केला तर त्याला तुम्ही उत्तर दिला. अविनाशजी यांच्याकडे रिपोर्ट आहे त्या संदर्भातले, ते तर ऐकूयात तुषारजी आपण. अविनाशजी ऐकायची हिंमत नाहीये, ते वेगळ्या ठिकाणी नेतात. माझं एवढंच म्हणणं आहे तुषारजींना, ते जर एवढे आध्यात्मिक आहेत, गंगेवरतीचं प्रेम आहे, तर त्यांनी गंगा स्वच्छता अभियान का नाही घेतलं, ते का नाही तिथे उपोषणाला बसले. आत्ता सुद्धा गंगेचं पाणी आत्ता सुद्धा अशुद्ध आहे, आणि माझं चॅलेंज आहे, नाही तर मी माफी मागेन. माझं चॅलेंज आहे, माझ्याकडे अख्खा रिपोर्ट आहे. त्यांनी बोलताना 10 वेळा विचार करावा. मी तुमच्या चॅनलला आता रिपोर्ट पाठवू शकतो. महामारी पसरली याच्या तुमच्याकडे पुरावे आहेत का? पुरावे आहेत त्यांच्याकडे, सादर करण्यासाठी तयार आहेत तुषारजी. विषय काय झालाय,
काय चाललाय विशाल? विषय काय चाललाय? हे गंगेबद्दलचं प्रेम दाखवतोय. मग जी आपली माता आहे तिला स्वच्छ ठेवायला नको? जी आपली देवी आहे तिला स्वच्छ ठेवायला नको? आपण घरात जेव्हा गणपती आणतो तेव्हा घर स्वच्छ करतो ना? कसं आणतो? घराचा केअर करतो, घर पुसतो. तुम्ही आणि हिंदू तुम्ही तुमच्या भारतातली हिंदुस्थानातली हिंदू जनता प्रत्येकाला भोगायला लावेल. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गंगा मातेचा अपमान सहन केला जाणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. गंगा मातेचा अपमान ह्यांनी केलेला आहे. हे 10 वर्ष गप्पा बसलेत मुख गिळून. गंगा माता आज अस्वच्छ आहे. संतांनी जी गंगेबद्दल लिहिलं होतं त्याचा अपमान तुषारजींनी केलेला आहे. तुम्ही का नाही बसता आंदोलनाला? ती स्वच्छ नाहीये ती. आणि तुम्ही म्हणजे हिंदूंचा शेवटचा शब्द नाही. जीव धोक्यात घालून तुम्ही मी एक सिंह लक्षात ठेवा. मला सांगा ना, कोरोना महामारीमध्ये इतके आज आपण सगळे आजारी पडत होतो, महाकुंभामुळे महामारी पसरली, असं एक उदाहरण आपण मला दाखवून द्या. 140 कोटीचा भारत आहे. संसर्ग पसरलाय का? गंगेचं तीर्थप्राशन करून लाखो भाविक आजारी पडले, याचा पुरावा आपल्याकडे का? दाखवा. तुम्ही स्वच्छतेकरता गेला होता कोणत्या न्यूज मीडियाची ओरडलं म्हणजे बरोबर नाही. नॅशनल मीडियाची, ओरडलं म्हणजे बरोबर नाही. स्टेट मीडियाची एक बातमी प्रॉब्लेम आहे का काही? लाखो लोक गंगेचं तुमची ऐकायची मानसिकता नाहीये का? आजारी तुषारजी आपण ऐकून तर घेऊया त्यांचा रिपोर्ट काय सांगतो. त्यांच्याकडे असलेले रिपोर्ट्स देण्यासाठी तयार आहेत. आमच्या पवित्र गंगा मातेला खरं बोलण्याचा त्रास होतोय का? तर याच्या इतकी कोणती असू शकत नाही. बरं ठीक आहे, आपण दोन्ही मान्यवरांकडे येतो. किशोरीताई आपल्याकडे येईल. किशोरीताई, आपल्याही पक्षाची ही दुटप्पी भूमिका आहे का? शिंदेंना पण उद्धवजी म्हणालेले होते गंगेत आंघोळीनं पाप धुतलं जातं, मात्र स्वतः उद्धवजी किंवा त्यांच्या पक्षाचे नेते मंडळी हे महाकुंभाला का नाही गेले? किशोरीताई किशोरीताई 1 मिनिट फक्त मी बोलतो, मग आपण बोला. आपण पूर्ण एकच शेवटचं सांगतो. यांना जर गंगा मातेबद्दल एवढं प्रेम आहे तर 10 वर्ष ही व्यक्ती गप्प का होती? आजही गंगा माता अशुद्ध आहे. माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत. मी लोकशाहीला आता 9 वाजता पाठवणार आहे आणि यांनी उद्यापासून उपोषणाला बसावं. मरण गंगा माता स्वच्छ होईपर्यंत आम्ही पाठिंबा देऊ. बरं, हे चॅलेंज तुषार भोसले स्वीकारतात का? आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊयात. किशोरीताई, आपण जेव्हा शेवटचं बोलतो, शेवटचं किशोरीताई माफ करा, बोला. शेवटचं बोलतो. आपण जेव्हा घरात गणेशोत्सव साजरा करतो, घर स्वच्छ करतो ना, घराचा कानान कोपरा स्वच्छ करतो ना, का आपण नुसती आरती म्हणायला सुरुवात करतो? आणि हे म्हणजे हिंदुत्व नाही, हे नाही. हा देश 140 कोटी लोकांचा आहे. प्रत्येक माणसाच्या नसानसात हिंदुत्व आहे. यांनी ठरवायचं नाही कोणाचं कट्टर हिंदुत्व आहे ते. त्यांनी सांगावं माझं हिंदुत्व कट्टर आहे म्हणून. ह्यांना अधिकार नाही दिला. समजतं हिंदुत्व. हे किती लोकांना भेटले? 60 कोटी पैकी हे भेटले का? 10,000 लोकांना तरी. ह्यांना काय माहितीये रिपोर्ट हॉस्पिटलचे? उद्या पाठवतो, मग बोलून घ्या. किंवा यांचा मला ईमेल आयडी द्या. किशोरीताई माफ करा, तर आपण बोला. नक्कीच, मी आपल्याकडे येणारच आहे. किशोरीताई बोला. तुम्ही जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आमच्या संजय राऊत साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे. 140 करोडचे लोकसंख्या आहे आता अभ्यंकरांकडनं सांगितली गेली. त्याची अर्धी लोकसंख्या महाकुंभामध्ये जाऊन आली. याचा अर्थ अर्धी लोकसंख्या गेली नाही. आणि मग जे आमच्या संजय राऊत साहेबांनी सांगितलं की ज्याला मातृसंस्था म्हणून ओळखले जाते पूर्ण देशात, RSSच्या काही जे वरिष्ठ आहेत गेले, त्यांच्या मागे आम्ही जाणार हा आमचा प्रोग्राम होता. बरं, तो उत्तराचे काय हे नाहीये. पण जेव्हा आमच्यासारख्याने साहेबांना कळवलं की साहेब आम्ही महाकुंभमेळ्याला जातोय, त्यावेळेला त्यांचं सांगणं काळजीपोटी, नीट जा, गर्दीमध्ये तुम्हाला काही इजा होणार नाही याची काळजी घ्या आणि व्यवस्थित सगळं तुमचं धार्मिक कार्य जे तुम्हाला मनाला समाधान देत आहे ते करा आणि या. त्यामुळे उद्धवजी का नाही गेले? तर मग बाकी अर्धी कोटी जनता जी गेली नाही, ज्याच्यामध्ये RSSचा सहभाग आहे पूर्ण, त्यांना पण प्रश्न विचारला पाहिजे. इथे भावना कोणाच्या दुखावल्या हा प्रश्न आहे. उद्धवजींनी कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत. उद्धवजींनी जे मांडलं ते वैज्ञानिकाच्या दृष्टीने, पण त्यांनी त्या गोष्टीला नाकारलं सुद्धा नाही ना. कुठलीही गोष्ट आली की उद्धवजींवर करायचं आणि मग आपली प्रसिद्धी, तसं होणार नाही. मी आजही हात जोडून सांगते, महाकुंभमेळा
हा अतिशय आपल्या हिंदूंसाठी धार्मिक आणि संस्कारित असा तो कुंभमेळा आहे. आणि त्याच्यासाठी आलेली गंगा, जी दारी आली गंगा, मग ती विकासाची गंगा असू दे नाही तर ओरिजिनल संगमाची गंगा असू दे, आपण त्याचा आदर करतो. तो आदर आता महाकुंभ मेळा झाल्यानंतर जर कोण अनादर करत असेल तर या महाराष्ट्रात ज्या चाललेल्या गोष्टींना डायव्हर्ट करण्याचं लक्ष आहे का, असं आता लोक प्रश्न विचारतायत. त्यामुळे अनादर तर नक्की झाला. नागरिकांच्या प्रश्नाचं उत्तर या चर्चेअंती स्पष्ट होईलच. आनंद दवेजी, आता मगाशी किशोरीताई ज्या म्हणाल्यात की विकासाची गंगा असू दे किंवा कुठली गंगा असू दे त्याचं स्वागत व्हायला हवं, मात्र दिवसेंदिवस राजकीय गणित महाराष्ट्रातली बदलताना पाहायला मिळत आहेत. जे पूर्वी टीका करत होते ते आता जवळ जात असल्याचं दिसतंय, जे पूर्वी जवळ होते ते मात्र टीका करत असल्याचं दिसतंय. मग या महाकुंभातही आता राजकीय महाकुंभाला सुरुवात झाली आहे का? आनंद दवे, मुळात महाकुंभ हा राजकारणाचा एक भाग नाहीये असं आपल्यापैकी कोणीही म्हणणार नाही. पहिलं. दुसरं, मला किशोरी त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. ताई, तुम्ही जेव्हा आता गंगेला गेला होता तुमची कुठे नोंदणी झाली होती का हो? कोणाची? तुमची. तुम्ही आता गंगेला जाऊन आल्या ना, तुमचं नाव वगैरे लिहिलं गेलं का तिथं कुठेही? हो, तिथे ज्या नाविक होते, ज्या हे होत्या, गाड्या होत्या, माझी नोंदणी प्रत्यक्षात तिथून येणाऱ्या ट्रम, तिथून येणाऱ्या गाड्या, तिथून येणारे विमान, ह्याची तिकडे नोंद त्या सरकारकडे. आणि हे मी नाही सांगत आहे. नाही, मग आमचं बाद झालं ताई. म्हणजे माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला काउंटर नाही करत आहे. मला म्हणणं तो आहे की आता 60 कोटी असा आकडा येतो ना, तो आकडा कुठनं येतो हे मला प्रश्न आहे. नावं किती होती, जहाजं किती होती, त्याच्यावर किती लोक बसले, 60 कोटी लोकांचं अंघोळ, त्यांचं वॉशरूम, सगळ्या सोयी कशा केल्या, कोणत्या दृष्टीने मोजलं गेलं? म्हणजे प्रत्येक वर्ष 2 वर्षांनी काहीतरी नाही केलं. माध्यमांनी दिलेल्या बरोबर, माध्यमांना देखील सरकारकडून आलेली ही आकडेवारी असते आणि तीच बातम्यांच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येक 2 वर्षांनी काहीतरी कच्चे खूळ काढायचं, त्याच्याबरोबर लोकांना फरफटत न्यायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता हिंदूंच्या खूप समस्या आहेत. ह्या देशात जो बेरोजगारी आहे ना, त्यातला 80% हिंदू आहे. महागाईने भरपडतो 80% हिंदू आहे. अपघातात मरतो 80% हिंदू आहे. त्याच्यासाठी मी काहीच करणार नाही. आणि एक काहीतरी गाजरला ताई, मी तुम्हाला काउंटर नाही करत आहे, तुमच्या लक्षात येत नाहीये. मी तुम्हाला काउंटर नाही करत आहे. एक काहीतरी चॉकलेट दाखवून हा हिंदुत्ववादी नाही असं सांगणं चुकीचं आहे. तुम्ही जर सावरकरवादी असाल तर सावरकरांना कदाचित पटलंच नसतं आजचं सगळं जे काय चाललंय राजकारण, समाजकारण ते. त्यामुळे खोट्या आकडे सांगून आकड्यांवरती तुम्ही शंका उपस्थित करता. दुसरीकडे अविनाशजी अभ्यंकर हे एक चॅलेंज देतात तुषारजी यांना. तुषारजी, दोन्ही गोष्टींची उत्तरं आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे की एका बाजूला तुम्ही ते चॅलेंज स्वीकारणार का जे आपल्या गंगे संदर्भातलं आहे, तिथल्या पाण्यासंदर्भातलं आहे, आणि दुसरीकडे तुमच्या आकडेवारीवरच थेट शंका उपस्थित केलेली आहे आनंद दवे यांनी. तुषारजी. विशालजी, मी आपल्या माध्यमातून आनंद दवेजींनी अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे म्हणून याचा खुलासा करतोय की 65 कोटी ही संख्या आली कुठून. तर बघा, प्रत्येक स्नानं होती आणि एका स्नानामध्ये साधारण 8 ते 10 कोटी, म्हणजे माघी अमावस्येचं जे स्नान होतं, मौनी अमावस्येचं, त्या स्नानाची संख्या 10 कोटी पर्यंत पोहोचलेली होती. आणि ही सगळ्या 5 स्नानांची 2 मिनिटं सांगतोय, खुलासा करतोय, पूर्ण ऐका तर. आता आपण कुठल्या जमान्यात आहोत? जिओ टॅगिंग आहे, सॅटेलाइट आहे, सगळीकडून ती कॅप्चरिंगची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे आपण त्या फार आता काय नोंदणीच केली पाहिजे आणि कागद पेनानीच लिहिलं पाहिजे. आता आपण जमाना कुठला चाललाय, इथे एका ठिकाणी किती माणसं उभी आहेत हे सॅटेलाइट मोजून आपल्याला कळवतो. त्याच्यामुळे मांडू द्या. तुषारजी पूर्ण करा. 5ही स्नानांची ती एकत्रित आकडेवारी आहे. आपण यात गल्लत करू नका की 65 कोटी लोक गेले. 65 कोटी ही संख्या कुठून आली? तर 5ही स्नानांची एकत्रित बेरीज. आता एका माणसाने जर 5 स्नान केले असतील तर ते 5 वेळा पकडल्या गेलं, म्हणजे 5 वेळा त्यांनी स्नान केलेलं आहे.
तर अशी ती 65 कोटी संख्या आहे. याचा अर्थ 65 कोटी जनता तिथे गेलेली नाही. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अविनाश अभ्यंकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात का तुषारजी? त्याच्यामुळे 65 कोटी लोक तिथे गेले असं म्हणजे 65 कोटी लोक नव्हती. तुम्ही जी सुरुवात केली होती ती सुरुवात चुकीची होती. तुम्ही आता मान्य करता की एका माणसाने 5 अंघोळ केल्या तर 5 पट आलं. विशाल, मी बोलू शकतो? 5 पटीने नक्की अविनाशजी. आला. तुषारजी, आता हे बसले आहेत, तुषारजी बसले आहेत, त्यांनी आता जे सन्माननीय मुख्यमंत्री युपीचे आहेत योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला छेद दिलेला आहे. बरं, कारण आदित्यनाथांचं वक्तव्य मी ऐकलं की 60 का 66 कोटी लोकांनी स्नान केलं. असो, तो प्रत्येकाच्या भावनेचा विषय आहे. ह्यांनी आता टेक्नॉलॉजी विषयावर बोलले. जर टेक्नॉलॉजी इतकी पॉवरफुल होती, त्यांना आग लागलेली कळली नाही? आजही जी लोक सापडत नाहीयेत 800 पेक्षा जास्ती, ती कुठे गेली? शेंगराचेंगरीची लोक मृत्यू पावली, ती यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये नव्हती का गेलेली? एक लक्षात ठेवा, हा कोणाच्याही एक मिनिट आपण जरा थांबा, 2 मिनिटं. नियंत्रण आलं. नियंत्रण नाही हो, गेली हो. तुमच्या माझ्या घरातली नाही गेली, तुमच्या माझ्या घरातली नाही गेली म्हणून म्हणतात नियंत्रण आणलं. नियंत्रण आणणं सोपं असतं. त्या बायकांचा आक्रोश बघायला पाहिजे तुम्ही महिलांचा. मुद्द्यावर आपण युटर्न घ्यायचं आहे. आपण सांगूच नका, तुम्ही हिंदुत्व शिकवू नका, तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. तुमचं हिंदुत्व काय, तुम्ही आम्हाला काय शिकवता हिंदुत्व? तुम्ही मूग गिळून गप्प बसल्या 10 वर्ष. कळलं का? पहिल्यांदा रिपोर्ट बद्दल बोला. तुम्ही गंगा प्रदूषणावरती बोला. तुमचं कुठलं गंगेवर प्रेम आहे? अहो, माता म्हणतो ना गंगेला. मग आपलं घर कोणी प्रदूषित करतं का? हिंदू मानक तुमचं एवढं गंगेबद्दल आहे. तुम्ही हिंदू तुम्ही नका बोलू. तुम्ही त्याला कुठे गेलं सगळं? मला नीट बोलू दे. 1 मिनिटं बोलेन विशाल. नक्कीच अविनाशजी. तुषारजी, मी आपल्याकडे येतोच. पुन्हा एकदा अविनाशजी बोला. नवी आता त्यांना एवढंच सांगा, एवढी टेक्नॉलॉजी आहे, हे माणसं या क्षणापर्यंत त्यांचे किंवा माझे आई वडील नाही गेलेत. ज्यांचे गेलेत ना, ती माणसं बोंब मारतात. लक्षात ठेवा, जी माणसं चेंगरली, आता किशोरीताई गेले असतील. 10 कोटी लोक, 5 कोटी लोक एका वेळेला स्नान जर करतात, तर तेवढी शौचालयांची व्यवस्था होती, तेवढी मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था होती, त्यांच्या आंघोळींची व्यवस्था होती. उगाच तुम्ही वेगळीकडे भरकटू नका. आणि एक गोष्ट ह्या व्यक्तीला सांगा, आम्हाला राजसाहेबांना हिंदुत्व शिकवायला जाऊ नका. कळलं का? राजसाहेब ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे मी इकडे सांगण्याची आवश्यकता नाहीये. यू टर्न घेतला का, स्ट्रेट गेले का, असे गेले का, तसे गेले का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही गंगा प्रदूषण या विषयावर उपोषणाला कधी बसणार? नाही तर मला आता तुम्ही इकडे सायलेन्स द्या, मी तुम्हाला रिपोर्ट पाठवतो. ते रिपोर्ट तुम्ही खोटे पाडून दाखवा. तुम्हाला मी क्युबिक सकट सगळं पाठवतो. त्याची बीओडी लेवल काय आहे, त्याच्यामध्ये इतर बॅक्टेरियाज काय आहेत, त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन काय होऊ शकतात, त्याच्यामध्ये लोकांना रॅशेस काय आले. आय विल सेंड यू हॉस्पिटल डिटेल्स ऑल्सो. मी तुम्हाला त्या डॉक्टरांचे स्टेटमेंट्स देतो, मी तुम्हाला सायंटिस्टचे स्टेटमेंट्स देतो, मी तुम्हाला सायलेन्स करून दाखवा. तुम्ही खोटं गंगा मातेबद्दल प्रेम दाखवताय. कुठली जी गोष्ट गंगा माता गेली 10 वर्ष वाढवून दाखवायची. यातनं आता मनसेला हिंदुत्व नकोच आहे. मनसेला आता पुरोगामी व्हायचं आहे. मनसेला हिंदुत्व नको आहे. राज ठाकरेंनी आता सोडून पांढरी शाल पुन्हा स्वीकारलेली आहे. पुन्हा पांढरी शाल स्वीकारलेली आहे. कालच्या परवाच्या मेळाव्यात आपण बघा, राज ठाकरेंच्या गळ्यात आपल्याला भगवी शाल दिसत नाही. त्यांच्या गळ्यात आता पांढरी शाल आहे. माणसाला चष्मा द्या, त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करा. यांनी नाही ठरवायचं, राज ठाकरे नाही ठरवायचं. हे गंगा मातेबद्दल यांचं प्रेम आहे. आता हिंदुत्व काय बोलताय? घेऊन मापदंड काय आणि कशावरनं ठरवावं? ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्या त्या वेळेला पुन्हा पुन्हा हेच मुद्दे उपस्थित होताना दिसतात. आणि याच अनुषंगाने या सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे. किशोरीताई, या सत्राची सुरुवात मी आपल्यापासून करेल आणि अगदी थोडक्यामध्ये. किशोरीताई, एखाद्याचं हिंदुत्व आपण कशावरनं ठरवायचं? ज्या प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं त्यानंतर प्रत्येक पक्षानं एक बाजू निवडली, कोणी विरोधात आहे, कोणी समर्थनार्थ आहे. मात्र नेमकं हिंदुत्व, त्याचं मापदंड आणि मग जे बोलले त्यावरती असलेला आक्षेप कसं ठरवणार आपल्या सगळ्यांचं हिंदुत्व? किशोरीताई, तर हिंदुत्व ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी किंवा आता आमचे पक्षप्रमुख उद्धवजी नेहमीच सांगतायत, मनामध्ये राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि तुमचं हिंदुत्व हे परखड आहे. आमच्या हिंदुत्वाला आम्ही कोणाचा अनादर करत नाही, ना आम्ही कोणाच्या भावना दुखवत.
आपला धर्म हा आपणहून, ज्याला धर्माची बाजू आहे, ज्या धर्माला साधू संतांचं सन्मान आहे, आणि आपण या सगळ्या गोष्टी ज्या आई वडिलांपासून अगदी पूर्वपार आलेल्या परंपरा पाळत आलोय. धर्म काय, तर धर्म म्हणजे दुसऱ्याचा अनादर करून आमचा धर्म मोठा नाही. आमचा आर्य संस्कृतीपासूनचा कितीतरी अनादी कालापासून हा हिंदू धर्म आहे. आणि हिंदू धर्माच्या या काही गोष्टी आहेत ज्या आज आपण चर्चेला आणल्या की आदर झाला की अनादर झाला. त्यामुळे मला वाटतं धर्म हा दुसऱ्याचा अनादर करण्यासाठी नव्हे, तर धर्माप्रमाणे आखून दिलेल्या ज्या आपल्याकडे जी पुराण आहेत काय आहेत त्या सगळ्यांमधना तयार झालेला तो धर्म आहे, आणि तो सगळ्यांना अभिमानाचा आहे. बरं आनंद दवेजी, मात्र हिंदुत्व आणि त्यावरून सुरू झालेलं राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतरचा हा संपूर्ण वाद, मला एक सांगा, राजकीय पक्ष वेळोवेळी आपली भूमिका बदलताना दिसतात आणि मग त्या भूमिका कशा कमी जास्ती हे दाखवण्याचाही प्रयत्न हा एकमेकांच्याच वक्तव्यावरनं होतो. त्यावेळेला इतर समाज हा बाजूला असतो आणि राजकारणी त्याचा वापर करून घेतात असं आपल्याला वाटतं का? आनंद दवे. निश्चितच वाटतं. आणि आपल्याकडे महत्वाचं काय होतं माहिती का, काय बोलले याच्यापेक्षा कोण बोलले ठरवतो. जो बोललाय तो आता माझा मित्र असेल तर मी डिफेन्सिव्ह भूमिका घेतो, जो बोललाय तो आता माझा शत्रू असेल तर मी खूप आक्रमक भूमिका घेतो. मी माझी भूमिका ठरवतो, तो समोरचा माझीशी कसा वागतोय त्याच्यावर. आता तुषारजींनी म्हणजे हिंदुत्वाला शंका घेतली. माझं म्हणणं मग भाजपनी याच्या पुढे मनसेबरोबर जाऊ नये असं स्पष्ट घोषणा करावी. तुम्ही शाल काढली म्हणून सांगा, पण तसं होणार नाही. परत महानगरपालिकेत आम्ही एकमेकांबरोबर जाऊ असंही सांगितलं जाईल. तर फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं काम चाललेलं आहे. मूर्खांची फॅक्टरी देशात तयार होतीये. हिंदुत्व काय हे तुम्हाला एका वाक्यात सांगतो. रोजगार दिला पाहिजे, जगण्याचं साधनं दिली पाहिजे, जगणं सोयीस्कर व्हायला पाहिजे. हे लोक टिकले की धर्म आपोआप टिकणार आहे. काही धर्म काही संकटात जात नाही. जिथं 2% भारतीय, युरोपमध्ये 2% हिंदू आहेत, आफ्रिकेमध्ये 2-3% हिंदू असतात, तिथला हिंदू संकटात नाही. आणि इथं 92% हिंदू आहेत, तिथला हिंदू संकटात आहे. काय लॉजिक मानतोय आपण? इथला हिंदू रस्त्यावर होतो, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. बाकीचा हिंदू येत नाही खतरे में. तेव्हा आता लोकांना वेड्यात काढणं बंद करावं, खऱ्या अर्थाने हिंदूंचं काम करावं. तो हिंदुत्ववाद असल्याचं आम्हाला आपोआप मान्य होईल. बरं, याच संदर्भामध्ये तुषारजी भोसले मी आपल्याकडे येतो. तुषारजी, तुम्ही ज्यावेळेला वक्तव्य केलेलं होतं राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतरचं, त्यात तुम्ही स्पष्टपणे म्हणालेला होतात की आता उद्धव ठाकरेंच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे झुकल्यामुळे हिंदुत्व कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि नेहमीची बदलती भूमिका यामुळेच आता त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाहीये. रोख हा निवडणुकांकडे होता की केवळ पक्षाकडे होता की हिंदुत्वाकडे होता? नाही, माझा रोख हा नेहमी हिंदुत्वाकडेच आहे. मला एक सोपा प्रश्न विचारायचा आहे की इतके दिवस म्हणजे कुठेतरी आपल्या मनामध्ये शंका यावी की ज्या माणसाने कडवट हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि अचानक असं काय झालं की ज्या धर्माबद्दल आपल्याला इतका आदर आहे त्या धर्माविषयी सार्वजनिक व्यासपीठावरून अत्यंत बिभत्स प्रकाराने किळसवाणी नक्कल करून आणि अरे हड सारख्या गंगाजलाला पवित्र म्हणावं लागतं. याचा अर्थ स्पष्टपणानं कुठेतरी त्यांना आपली राजकीय भूमिका बदलायची आहे. कुठेतरी त्यांचा राजकीय प्रवाह आता दुसऱ्या दिशेला त्यांना न्यायचा आहे का? आणि मी हिंदुत्व स्वीकारल्यानंतर सुद्धा माझ्या जोळीत बाबा मतं टाकली नाहीत म्हणून आता नवीन कुठली तरी बाजू उकरून काढायची आणि नवीन दिशेला आता माझा पक्ष न्यायचा आहे का? अशा दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केल्याची दिसते. त्याच्याशिवाय अशी भूमिका ते घेऊ शकत नाही. कारण हिंदू धर्मात गंगा नदीचा अपमान आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून करणं आणि ती सुद्धा अरे हड म्हणणं इतक्या खालच्या पद्धतीत आजपर्यंत मला नाही आठवत कुठल्याही राजकीय नेत्यांनी गंगा मातेचा अपमान केला असेल. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की कुठेतरी त्यांना आता नवीन दिशेला जायचंय. पुन्हा हा विचार सोडून दुसरा विचार स्वीकार. हा झाला तुमचा दावा. तुमचा हा दावा अविनाशजी आपल्याला मान्य आहे का? अगदी थोडक्यात, वेळ संपत आली. अविनाशजी, त्यांचं ऐकून घेतलंय. पहिलं म्हणजे तुषारजींना आमचा मापदंड ठरवण्याचे अधिकार नाही, ही पहिली गोष्ट. राजसाहेबांचं हिंदुत्व किती कट्टर आणि कडवट आहे ह्याच्या सीडीज आणि ह्यांनी केलेली आंदोलन एकदा त्यांना पाठवीन, कळलं का? आणि दुसरी गोष्ट, जर खरोखर तुम्ही गंगेला माता म्हणता, खरोखर सगळं म्हणता, तर माझं चॅलेंज आहे, स्वीकारावं. हे छोटस ऐकवतो, ऐका. येतं ऐकायला? बोला. येतं ऐकायला? इंग्रजीमध्ये. Very well polluted. Ganga is very
well contaminated. येतो ऐकायला? If you येतो आवाज. हा प्रयागराज मधल्या सायंटिस्टने केलेला सर्वे आहे. and put the thousands and billions of people for taking dip, it will be like a gutter water. Because बस झालं, मला पण ऐकवत नाहीये. निश्चितच अविनाशी हे पुरावे आपणही पाठवा. मात्र दुसरीकडे त्यांनी केलेला आहे. एक सॉरी शेवटचं बोलतो. गंगेचा सर्वात मोठा अपमान ह्यांच्यावर, हे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत ना, हे का राजकारणावर बोलतायत? कसलं मतदान, काय मतदान? अविनाशी मग तुम्ही या ना, पक्षात ऍक्टिव्ह व्हा. पहिली गोष्ट माझं चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट करावं, मध्ये मध्ये बोलू नये. गंगेचा अपमान ह्यांच्यासारख्या आव्हान लोकांनी केलेला आहे. तुषारजी, 10 वर्ष आज गंगा अशुद्ध आहे. ज्याला आपण देवी समान मानतो, जी देवी आहे, जी आपली माता आहे. माझा प्रश्न तोच आहे ना, तुमच्या घरी जेव्हा सण असतो तेव्हा घर स्वच्छ करताना, घराच्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करताना, मग गंगा माता 10 वर्ष का नाही स्वच्छ केली? याचं उत्तर द्या. राजसाहेबांनी 26 साल घातली नाही. आजच्या याच न्यूज प्लॅनेटच्या मंचावरून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते. हिंदुत्व असेल, एकमेकांबद्दल केलेली वक्तव्य असतील, मात्र सोयीचं राजकारण होत असताना हिंदुत्वाचा वापर खरोखर होताना दिसतोय का? या अनुषंगानं प्रत्येक पक्षानं त्यांची बाजू मांडली. धन्यवाद अविनाशजी, धन्यवाद तुषारजी, धन्यवाद किशोरताई पेडणेकर आणि आनंद दवेजी. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. न्यूज प्लॅनेटच्या आजच्या या भागामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.